नमस्कार मित्रांनो, मी किरण मैदून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल MH किरण ब्लॉग चॅनलमध्ये। आणि खरं तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो बघू शकता आता आम्ही चाललो आहे आग्र्याला आणि आग्र्यासाठी आता मी सीट बुक केलं आहे, तिकीट काढले आहे आणि या ट्रेनमध्ये आम्ही आता बसणार आहोत। इथं ट्रेन थांबली इथे, त्यामुळे आम्ही थोडं 2 मिनिटासाठी ना उतरलो आहे। तुम्ही बघू शकता सर्वजण कोणतं स्टेशन आहे माहीत नाही। मित्रांनो तुम्ही बघू शकता सूरज आहे, आम्ही आता इथं उतरलो आणि त्याला काढून देतो तिकडं काठमांडूला काढून देतो त्याला। तुम्ही बघू शकता बाय बाय नाही, तू तिकडंच जाय टाय टाय करे। लेकिन 1 सेकंड अरे बुटाड हे काय फॅक्टर आहे ते बघ ना, ते चालू आहे बघ ना। मित्रांनो आम्ही आता जस्ट आग्र्याच्या रेल्वे स्टेशनमध्ये उतरलो आहे आणि इथून आम्ही जाणार आहे आग्र्याच्या ताजमहलला, त्यानंतर लाल किल्ला। प्रत्येक ठिकाणी आम्ही आज फिरायला जाणार आहे, तुम्ही बघू शकता। वाह क्या सीन है। तुम्ही बघू शकता मित्रांनो की जस्ट आपण स्टेशन उतरलो आणि उतरल्यानंतर आता तिथं बाजूला जर बघितलं तर तिथून पण आपल्याला हा लाल किल्ला दिसतो आता। आणि आम्ही आमचे मित्र हे लाल किल्ल्यापाशी आलो, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर आम्ही गेट समोर गेलो होतो आणि आम्हाला गेट समोर दिसलं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक। त्यापूर्वी आम्ही त्यांचे दर्शन घेऊन टाकले, नाही का दर्शन वगैरे घेतलं। त्यानंतर आम्ही निघालो लाल किल्ल्याकडे आणि त्याच्यानंतर गेलो तर आमच्या मित्रांनी वगैरे तिकीट काढले होते, पण त्यामध्ये गडबड अशी झाली की ऋषीचं तिकीट हरवलं होतं, नेमकी त्याला सापडतच नव्हतं ते तर तिकीट कुठं ठेवलं। तर 50 रुपये पर व्यक्ती हे तिकीट आहे मित्रांनो, तुम्ही जर गेला तर 50 रुपये एका व्यक्तीला लागतात। त्याच्यानंतर त्याचं तिकीट सापडलं आणि मग आम्ही गेलो गेटमध्ये। नंतर आम्ही एंट्री वगैरे केलं, तिथं ते तिकीट पास जमा करून घेता। मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही आहे लाल किल्ल्यामध्ये, हा आहे आग्राचा लाल किल्ला। माझ्यासोबत रणजित आणि पवन, इकडे वगैरे पवन, हा पवन आणि पुढे समोर चालला तो यश। तुम्ही बघू शकता आम्ही आता आलो आहे लाल किल्ल्यामध्ये। 50 रुपये हाच तो पवन दादा जो आम्हाला फोटो नाही काढू, हां फोटो काढून देत नाही, हाच तो पवन दादा। आणि मित्रांनो फक्त 50 रुपये वाटतं मुलगा डोक्यात जायला। तुम्ही बघू शकता मित्रांनो फक्त 50 रुपयाचे तिकीट आहे आणि 50 रुपयाच्या तिकिटामध्ये तुम्ही पूर्ण लाल किल्ला बघू शकता। मित्रांनो तुम्हाला जो हा राऊंडवाला टब दिसतोय हा अकबरचा पॅलेस होता, बरोबर हा 5 फूट खोल असलेला पॅलेस आहे। त्यानंतर जेव्हा भरतपूरचा राजा यांनी याच्यावर हमला केला तेव्हा याचं नुकसान वगैरे झालं आणि हे नेण्याचा प्रयत्न ते करत होते, पण मग जास्त हेवी असल्यामुळे ते नेऊ शकले नाही। की तुम्हाला जो पाठीमागे दिसतं इथे औरंगजेब बसायचा आणि शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यामध्ये आले होते
आणि त्यांनी आल्यानंतर त्यांना अपमानित केलं गेलं आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या डोळ्या पाहून त्यांना मुजरा नाही केला आणि त्याची खिल्लत उडवली. तोच हा दरबार आम्हाला अक्षरशः अंगावर काढता येतं की शिवाजी महाराजांचे पाय जमिनीला लागले, तो आम्ही खूप धन्य झालो. आणि तुम्ही बघू शकता की इतका अप्रतिम नजारा म्हणजे महाराजांनी कसं ते आता आम्ही बघितलं की एक टुरिस्ट गाईड आहे शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत होता आणि आम्ही अक्षरशः अंगावर काटा. तुम्ही बघू शकता की शिवाजी महाराजांचा इथे जेव्हा अपमान केलेला होता, शिवाजी महाराजांनी कसं ते पण हँडल केले असतात आणि आमच्या अक्षरशः अंगावर काटा येतं की हे तुम्ही बघितल्यानंतर की त्या काळातलं हे अजूनही तसं ही जागा आहे आणि शिवाजी महाराजांचे पाय जमिनीला लागले आणि शिवाजी महाराज इथं होतं. खूप भारी वाटतंय. लेट्स गो. मित्रांनो, ही विहीर आहे आणि या विहिरीतून ते पाणी वगैरे प्यायचे आणि इथं खाली रस्ते वगैरे पण जाण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला समोरचा जो सफेद दगड दिसतो ना, याच्यावर शहाजहान बसून आहे ना ताजमहल बघत असायचा.